नमस्कार मंडळी, नवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आज मी तुम्हाला साबुदाणा वडा बनवून दाखवणार आहे। तर चला आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते। इकडे 2-3 तास झाले मी साबुदाणा भिजत घातलेला आहे। चांगला एकदम नरम असा साबुदाणा झालेला आहे। इकडे मी जवळजवळ किलोभर हे बटाटे उकडून घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे मी आधीच ह्याच्यानं साली काढून उकडवायला ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मग नंतर एकदम सोपं पडतं। शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेत आणि या आहेत गावरान मिरच्या। या दिसायला जरी पोपटी असल्या तरी पण ह्या तिखट आहेत, जाम तिखट आहेत। अजून बघूया अजून आपल्याला लागतील तर त्यानुसार आपण घेऊया। शेंगदाणे अजून आपल्याला थोडे जास्त पाहिजेत, पण मी माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट आहे म्हणून मी एक्स्ट्रा जेवढे कमी पडत होते तेवढे मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले। तर तुम्ही पण त्या हिशोबाने अजून शेंगदाणे भाजून घेऊ शकता। आता मी ह्या पण शेंगदाण्याचा कूट करून घेते आणि आपल्या मिरच्या बारीक चिरून घेते। तुम्ही मिरच्या मिक्सरमध्ये पण वाटू शकता, पण मग त्या खूपच एकदम पेस्ट होऊन जाते त्याची, म्हणून आपण चिरूनच टाकूया। साबुदाणा वड्यामध्ये मिरच्या चिरूनच चांगल्या लागतात, म्हणून मी आता शेंगदाण्याचा कूट करते आणि बटाटे पण चांगले स्मॅश करून घेते। बघा इथे माझा शेंगदाण्याचा कूट करून झालेला आहे, मिरची बारीक करून घेतलेली आहे, मी चिरून घेतलेली आहे, बटाटे पण स्मॅश झालेले आहेत आणि साबुदाणा तर आपला एकदम मस्त भिजलेलाच आहे। इथे मी सोबत घेतलेलं आहे मीठ। बस आता मी एका मोठ्या परातीत घेऊन या सगळ्याला मिक्स करून याला चांगलं मिक्स करणार आहे आणि याचं पीठ मळून घेणार आहे, जेणेकरून आपले गोळे एकदम चांगले येतील। बघा इथे मी आता मोठ्या परातीमध्ये आपला साबुदाणा काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे आपले बटाटे टाकते। चांगलं आपल्याला हे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। मिरच्या टाकते, मिरच्या कसं काढून पण खाता येतात। शेंगदाण्याचा कूट जेवढा आपल्याला लागेल त्या हिशोबाने टाका आणि आता त्याच्यात मी टाकते मीठ, चवीपुरतं मीठ। आता मी हे चांगलं मिक्स करून घेते एकदा। आपण जसं पीठ मळतो त्या हिशोबाने आपण तसं चांगलं एकदम मळून घ्यायचं आहे। ह्याला पाणी बिणी काही लावायची गरज नाही आहे, कारण बटाट्यामुळे ते चांगले एकजीव होणार आहे। आणि आपल्याला ह्याच्यानंतर याचे छोटे छोटेसे असे आपण गोळे करून घेऊया। हे बघा आपलं मिश्रण एकदम मस्त मिक्स असं झालेलं आहे। बटाटा चांगला उकडला गेल्यामुळे आणि बटाटा जास्त टाकल्यामुळे हे बघा ह्याचा गोळा पण एकदम भारी येतोय। आणि खरं तर उपवास तर दोघी-तिघींचाच आहे, तिघांचाच आहे, पण घरात माणसं जास्त आहेत, त्याच्यामुळे काय करावं लागते, वडे जास्त बनवावे लागतात। इथे मी तेल तापायला ठेवले, चांगलं कडक तेल तापायला पाहिजे। हे चांगलं कडक तेल तापलं म्हणजे वडे पण एकदम मस्त तळून निघतात, नाहीतर मग नंतर फुटतात वडे। आता हे बघा इथे हे आपलं पीठ एकदम चांगलं मिक्स झालेलं आहे। आता मी ह्याचे तेल तापेपर्यंतच गोळे बनवून घेते। तेल तापतंय तिथपर्यंत मी असे बघा चपटे गोळे बनवून घेते, चारी साईडने असं चांगले मस्त गोल करून। आणि थोडे चपटे बनवले ना की आतून चांगले एकदम शिजून निघतात। चला तेल एकदम मस्त तापलेलं आहे, गरम गरम वाफ येते बघा। तर मी आता एक एक करून वडे त्याच्यात सोडते। थोडासा गॅस आपण हलका बारीक करूया। वडे आपल्याला चांगले एकदम खुसखुशीत तळून घ्यायचे आहेत। उपवास तर एका दोघाचाच असतो, पण मुलांना तर एवढे हे वडे आवडतात ना खायला, काय विचारू नका। माझा मुलगा तर त्याच्यासाठीच थांबलेला आहे की कधी मम्मी वडे तळते आणि मला देते। तर पहिला जाणार आहे नैवेद्याला देवीच्या घटाला आणि दुसरा जाणार आहे वडा माझ्या मुलाला। बघा आपले मस्त एकदम गोल्डन ब्राऊन कलर त्यांना आलेला आहे वड्यांना। तिथपर्यंत मी हे इथे दुसरे सुद्धा गोळे बनवून ठेवलेले आहेत। हे थोडेसे अजून कडक झाले की आपण त्यांना काढूया। हे जर आपलं तळून झालेले आहेत, आता आपण जो दुसरा सेट बनवलेला आहे वड्यांचं ते मी टाकून घेते याच्यामध्ये तेलामध्ये, म्हणजे चांगले तिथपर्यंत होऊन जातील वडे। बघा आपले मस्त एकदम गोल्डन ब्राऊन कलर त्यांना आलेला आहे वड्यांना। तिथपर्यंत मी हे इथे दुसरे सुद्धा गोळे बनवून ठेवलेले आहेत। हे थोडेसे अजून कडक झाले की आपण त्यांना काढूया। तर मंडळी हे बघा माझे साबुदाणा वडे तर तयार झालेले आहेत, त्याच्यासोबत मी ठेवलेले दही आणि मिरच्या। तर चला आता मला ह्याची पोचपावती लगेचच मिळेल। तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती, आणि नक्की घरी हे ट्राय करून बघा तुम्ही। साबुदाणा वडे तर सगळ्यांनाच आवडतात। तर चला माझा मुलगा तर मगाचपासून थांबलेला आहे की मम्मी वडे दे खायला। तर आपण चला त्याला दोघांना पण विचारूया, सासूबाईंना आणि मुलाला। आई आणि अर्णव चला खाऊन बघा पटकन आणि मला सांगा वडे कसे झालेले आहेत ते। घ्या आई तुम्ही पण।
मंडळी म्हणत असतील ऑलरेडी हिने एवढ्या मोठ्या मिरच्या टाकलेल्या आहेत तरीसुद्धा अजून मिरच्या गेल्या, तर माझ्या सासूबाईंना अति जास्त तिखट लागतं, त्यांना एवढं जर तिखट पाहिजे असतं. खाऊन बघा पटापट. मस्त एकदम भारी. कुरकुरीत बघा, आवाज येत असेल कुरकुर. चालेल चालेल, चला चला.